भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर पहा, या चॅनेलवर तुम्हाला सर्व BCom 12वी सर्व याचा स्वाध्याय तसेच पूर्ण प्रॉब्लेम आन्सर पाहायला मिळतील. तर बघा, जे काही तुम्ही BCom 3rd इयर सेमिस्टर 6मध्ये शिकत असाल आणि जर हे प्रॉब्लेम तुम्हाला पाहिजे असतील आणि याचे आन्सर तुम्हाला समजत नसतील तर त्याच्यासाठी मी आहे. तुम्ही मला एक कमेंट करा, तुम्हाला त्याचा आन्सर हे भेटून जाईल. जिथे कुठे काही अडचण असेल तिथे मला कमेंट करून विचारा, ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न मी करेन. तर पहा, आज आपण BCom 3rd इयर सेमिस्टर 6 तर ॲडव्हान्स अकाउंट, तर ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील आपण प्रत्येक चॅप्टरचे 2 प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत. म्हणजेच काय, तर पॅकेजेस अकाउंटचे आपण 2 घेतलेले आहेत, त्याचबरोबर अकाउंट ऑफ प्रोफेशनचे झालेले आहेत. इन्सॉल्वन्सी अकाउंटिंग याचे सुद्धा आपले प्रॉब्लेम झालेले आहेत. आपलं राहिलेच डिपार्टमेंटल अकाउंट. डिपार्टमेंटलचे पण 2 ते 3 पाहिलेले आहेत, आज एक पाहत आहोत आणि लास्ट आपण पाहणार आहोत अकाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी. हा एक्झामच्या जवळजवळ आपण घेऊयात, कारण थोडंसं इझी चॅप्टर आहे, त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली याचा अभ्यास करण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट एक्झामला सुद्धा जाऊ शकतात. तर बघा, आज आपण नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. त्याआधी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर पहा, सगळ्यात आधी प्रॉब्लेम व्यवस्थित रीड करून घ्यायचा आहे. जिथे काही अडचण असेल तिथे टिक करून घ्यायची आहे. तर पहा, द ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ द नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फॉर द हाफ इयर एंडिंग 30 जून 1985 इज ॲज अंडर. तर परचेसेस दिलेले आहेत. TV सेट्स X, टेप रेकॉर्डर्स Y, स्प्रे पार्ट्स दिलेला आहे, सर्व्हिसिंग Z. त्याचबरोबर टू सॅलरी अँड वेजेस दिलेले आहेत, रेंट आहे, टू सन्ड्री एक्सपेन्सेस आहेत, प्रॉफिट आहे, बाय सेल्स दिलेला आहे, कशाचं TVचं दिलेलं आहे, टेपचं दिलेलं आहे, रेकॉर्डर. त्याचबरोबर रिसिप्ट्स फॉर रिपेअर्स अँड सर्व्हिसिंग जॉब Z, बाय स्टॉक ऑन 30 जून 85. TV सेट दिला आहे Xचा, टेप रेकॉर्डर्स दिलेत Yचा आणि स्प्रे पार्ट सर्व्हिस दिले Zची. तर खाली काय सांगितलेलं आहे पहा, प्रिपेअर डिपार्टमेंट अकाउंट फॉर इच ऑफ द 3 डिपार्टमेंट X, Y अँड Z मेन्शन अबोव आफ्टर. तर इथे 3 डिपार्टमेंट दिलेले आहेत X, Y, Z. तर हे तुम्हाला इथे मेन्शन करायला सांगितलेलं आहे. तर काय सांगितलेले आहेत ॲडजस्टमेंट बघा, टेकिंग इनटू कन्सिडरेशन द फॉलोइंग. तर TV सेट अँड टेप रेकॉर्डर्स आर सोल्ड ॲट शोरूम, सर्व्हिसिंग अँड रिपेअर्स आर कॅरीड आउट द वर्कशॉप. तर बघा, जी काही सॅलरी TV सेट आहे, टेप रेकॉर्डर्स आहेत, ते विकलेले आहेत आणि ते कशाचे आहेत, शोरूमचे आहेत. ठीक आहे. सर्व्हिसिंग अँड रिपेअर कॅरीड आउट द वर्कशॉप. त्यानंतर पहा, सेकंड ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे, सॅलरी अँड वेजेस. तर याचं काहीच नाही, फक्त याचं म्हणजे इफेक्ट वगैरे काही करायचा नाही. सेकंड आहे सॅलरीज अँड वेजेस कॉम्प्राइज ॲज फॉलोज. तर शोरूम आहे 3/4, वर्कशॉप आहे 1/4. तर इट वॉज डिसाइडेड टू अलोकेटेड शोरूम सॅलरीज अँड वेजेस इन द रेशो ऑफ 1:2 बिटवीन डिपार्टमेंट X अँड Y. तर जे काही शोरूम अँड जे काही सॅलरी अँड वेजेस आहेत, तर यामध्ये काय काय आहे, सॅलरी अँड वेजेसमध्ये शोरूम सॅलरी अँड वेजेस आहेत. ठीक आहे. तर हे कितीने आपल्याला सांगितलं आहे, 3/4 याने डिवाइड करायचं आणि वर्कशॉप आहे ते 1/4 नाही. इट वॉज डिसाइडेड टू अलोकेटेड शोरूम सॅलरी अँड वेजेस इन द रेशो. तर शोरूमच्या जी काही किंमत आहे, म्हणजे सॅलरी अँड वेजेस जे आहेत, तर ते तुम्हाला डिव्हाइड करायचे आहेत. तर ते कशा पद्धतीने तर मी सांगणार आहे. त्यानंतर दिले, द वर्कशॉप रेंट इज 500 पर मंथ. द रेंट ऑफ द शोरूम इज टू बी डिवायडेड इक्वली बिटवीन द डिपार्टमेंट X अँड Y. सन्ड्री एक्सपेन्सेस आर टू बी अलोकेटेड ऑन बेसिस ऑफ द टर्नओव्हर. तर हा जो काही प्रॉब्लेम आहे, तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन कशा प्रकारे लिहायचं आहे बघा. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक अकाउंट प्रिपेअर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने.
इन द बुक्स ऑफ नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द हाफ इयर एंड 30 जून 1985. पर्टिक्युलर्स एक्स डिपार्टमेंट, वाय डिपार्टमेंट, झेड डिपार्टमेंट, पर्टिक्युलर्स एक्स वाय झेड. तर सगळ्यात आधी परचेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. परचेसेस कसे म्हणजे परचेस जेवढं काही परचेस आहे एक्सचं, वायचं, झेडचं, इथं आपल्याला काय काय दिलेलं टू परचेस हे कुठे लिहित असतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तर हे लिहायचं आहे टी व्ही सेट, टेप रेकॉर्डर्स आणि स्प्रे सर्व्हिसिंग पार्ट्स. तर हे जे आहे परचेस तर ते त्यांच्या कॉलममध्ये तुम्हाला परचेसेस लिहून घ्यायचे आहेत. एक्सचे आहेत 1,60,000, वायचे आहेत 1,25,000, झेडचे आहेत 80,000. हे झाल्यानंतर आणखीन आपण काय लिहित असतो पहा. ही सॅलरी अँड वेजेस तर कुठे जाते प्रॉफिट अँड लॉस. रेंट कुठे जाणार आहे प्रॉफिट अँड लॉसला. सन्ड्री एक्सपेन्सेससुद्धा प्रॉफिट अँड लॉसला जाईल. त्यानंतर बाय सेल्स, हे सेल्स कुठे असते तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स लिहा. टी व्ही सेट्स, टेप रेकॉर्डर्स आणि सर्व्हिसिंग रिपीट्स फॉर रिपेअर्स. तर हे तिन्हीचे सेल्स तुम्हाला सेल्समध्ये लिहून घ्यायचे आहेत. पहा एक्सचे किती आहेत 1,75,000, वायचे आहेत 1,40,000, झेडचे आहेत 35,000. हे लिहून झाल्यानंतर आता इथे बघा, इथे क्लोजिंग स्टॉक दिलेला नाही. ठीक आहे, तर इथे आपल्याला क्लोजिंग स्टॉक हा दिलेला आहे का प्रॉब्लेममध्ये. तर क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे की इथे पहा. बाय स्टॉक ऑन 30 जून 85 हा क्लोजिंग स्टॉक आहे. टी व्ही सेट आहे, टेप रेकॉर्डर्स आहे आणि स्प्रे पार्ट्स आहेत. तर 58,100 एक्सचा आहे, 20,300 वायचा आणि 46,600 हे झाला झेडचा. तर हे तुम्हाला पूर्ण लिहून घ्यायचं आहे. हे पहा, हे लिहून घेतलेलं आहे. आणि आता इथे जे काही राहिलेलं आहे तर हे आपण कुठे लिहित असतो तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. तर ट्रेडिंग अकाउंट आपला संपलेला आहे. तर क्लोज करा, क्रेडिट साईड मोठी येईल. ही दोन्हीकडे अमाऊंट लिहा. या अमाऊंटमधून ही 80,000 आणि 1,600 ही तुम्हाला 80,000 लेस करायचे आहेत. याच्यातनं तुम्हाला काय भेटेल तर ग्रॉस प्रॉफिट हा भेटणार आहे. तर ग्रॉस प्रॉफिट इथे कॅरेट डाऊन करा आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये क्रेडिट साईडला लिहा. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन किती आहे 73,100, 35,300, 1,600. इथंपर्यंत कोणाला काही अडचण नाही. जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जे होतं ॲज इट इज आपल्याला ते लिहायचं आहे. ठीक आहे, आता त्यानंतर पहा इथे काय सांगितलेलं आहे टू सॅलरी अँड वेजेस. आता हे जे काय आहे सॅलरी अँड वेजेस, रेंट, सन्ड्री एक्सपेन्सेस, तर हे आपल्याला एका रेशोप्रमाणे कॅल्क्युलेट करून लिहायचं आहे. तर सगळ्यात आधी वर्किंग नोट नंबर 1. तर प्रॉब्लेममध्ये सॅलरीज किती दिलेली आहे पहा 48,000. सॅलरी अँड वेजेस आहेत 48,000. ठीक आहे, तर वर्किंग नोटमध्ये सॅलरी अँड वेजेस 48 रुपये आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे सॅलरी अँड वेजेस कॉम्प्राइज ॲज फॉलो. शोरूम किती आहे 3/4. ठीक आहे, शोरूम किती आहे 3/4 आणि वर्कशॉप आहे 1/4. तर ही जी काही सॅलरी आहे या सॅलरीच्या 3/4 काय आहे शोरूम आहे. शोरूम म्हणजेच वेजेस. हे जे काही शोरूम आहे तर हे याचे आहे 3/4. हे किती झाले 3/4 36,000 झाले. ठीक आहे, तर हे 36,000 झाले. त्यानंतर यामध्ये काय सांगितलेलं आहे वर्कशॉपचं किती आहे 1/4. तर या 48 मधलं 1/4 किती झाले तर 12,000 झाले. त्यानंतर काय सांगितलं अलोकेटेड शोरूम सॅलरी अँड वेजेस इन द रेशो ऑफ 1:2 बिटवीन अ डिपार्टमेंट एक्स अँड वाय. तर जे काही अलोकेटेड शोरूम अँड सॅलरी आलेलं आहे म्हणजेच इथं काय सांगितलेलं आहे शोरूम 3/4, वर्कशॉप 1/4 आपण हे काढून घेतलं. ठीक आहे, त्यानंतर आता शोरूमचे किती आहेत बघा इथे 36,000 आहेत. तर हे 36,000 जे आहेत तर आता हे वर्कशॉपचे 1/4 आपण 12,000 काढले. त्यानंतर अलोकेटेड शोरूम अँड सॅलरीज. तर शोरूम अँड सॅलरीजमध्ये 2 डिपार्टमेंट म्हणजे 2 दिलेले घटक आहेत आपल्याला. शोरूम एक दिले, वर्कशॉप एक दिले. आणि इथे खाली काय सांगितले आपल्याला शोरूम सॅलरीज अँड वेजेस इन द रेशो ऑफ 1:2 बिटवीन एक्स अँड वाय. तर शोरूमची जी काही सॅलरी आहे ती 2 डिपार्टमेंटमध्ये डिव्हाइड करायची आहे. तर इथे लिहा एक्स आणि इथे लिहा वाय. आणि दुसरं काय वर्कशॉप तर हे काय झेडचं. ठीक आहे, तर इथे पहा आपण वर्कशॉपचं म्हणजेच कॅल्क्युलेट केलेलं आहे 1/4. हे कशाचे आहे झेडचे 12,000 आपल्याला भेटलेले आहेत. आता राहिलेत कशाचे एक्स अँड वाय.
तर त्यांनी काय सांगितले, सॅलरी अँड वेजेस किती आहे आपला 48,000. तर 48,000मध्ये तुम्हाला शोरूम 3/4 केल्यानंतर 36,000 आलं. 3/4 केल्यानंतर 36,000 आलं. ठीक आहे. 36,000तले आपल्याला एक्स अँड वाय डिपार्टमेंटला आपल्याला दोघांना द्यायचं आहे, एक्स अँड वायचं. हे तर सेपरेटली वर्कशॉपचं झेडला झालं. ठीक आहे. आपल्याला या एक्स अँड वायचं काढायचं आहे. इथं सांगितले 1:2 या रेशोप्रमाणे करा. तर किती आहे शोरूमची सॅलरी किती आहे 36,000. 36,000 इंटू 1/3 करा, किती राहतील 12,000. हे कशाचे झाले एक्स डिपार्टमेंट. आणि वाय डिपार्टमेंटचे करा 36,000 इंटू 2/3 24,000. हे कशाचे झाले तर वाय डिपार्टमेंटचे. तर आपल्याला भेटला आहे एक्स वाय झेड. तर ह्या तिन्हीची अमाऊंट भेटलेली आहे. मग लिहा प्रॉफिट अँड लॉसमध्ये टू सॅलरी अँड वेजेस. डिपार्टमेंट एक्स 12,000, डिपार्टमेंट वाय 24,000, डिपार्टमेंट झेड 12,000. हे झालं सॅलरी अँड वेजेसचं. सेकंड काय सांगितलेलं आहे का, सेकंड आहे टू रेंट. टू रेंट किती आहे 10,800. तर याची वर्किंग नोट करा. तर पहा इथे काय सांगितलेलं आहे, द वर्कशॉप रेंट इज 500 पर मंथ. ठीक आहे. तर इथे लिहा रेंट किती आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिले 10,800. ठीक आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे त्याने 500 पर मंथ द रेंट ऑफ द शोरूम. तर शोरूमचा किती रेंट आहे 500 पर मंथ आहे. वर्कशॉप इज टू डिवायडेड इक्वली बिटवीन डिपार्टमेंट एक्स अँड वाय. तर शोरूममध्ये 2 डिपार्टमेंट आहेत, एक्स आणि वाय डिपार्टमेंट. तर त्या डिपार्टमेंटला इक्वली आपल्याला हे करायचं आहे. त्याने वर्कशॉपचं किती सांगितलेलं आहे 500 पर मंथ. तर हे कितीचं आपण किती इयरचं कॅल्क्युलेट करत आहोत तर हाफ इयरचं. एका इयरमध्ये किती मंथ्स असतात 12. तर हाफ इयरचे किती झाले 6. तर 500 इंटू 6 किती झाले 3,000. तर हे कशाचे झाले 3,000 तर हे झाले झेडचे. आणि शोरूमचे त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला इथे, शोरूम इज टू बी डिवायडेड इक्वली बिटवीन डिपार्टमेंट एक्स अँड वाय डिपार्टमेंटचे किती आहेत. तर आता पहा इथे किती आहेत 10,800 आहेत एकूण. तर 10,800 मायनस 3,000 करा बरं, किती राहतील तर 7,800 राहतील. तर हे 7,800 जे आहेत तर ते दोन्ही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला द्यायचे आहेत एक्स आणि वाय. तर इक्वली द्यायचे आहे. त्या 7,800ला 2ने डिवाईड करा किंवा इक्वली करा, तेच येणार आहे 3,900 आणि 3,900. तर हे झालं रेंट आपल्याला भेटलं, एक्सचं भेटलं, वायचं भेटलं आणि हे झालं झेडचं. हे आहे झेडचं. ठीक आहे. तर हे तुम्हाला इथे व्यवस्थित लिहायचं आहे. एक्सचं किती आहे 3,900 टू रेंट, वायचं किती आहे 3,900, झेडचं किती आहे 3,000. हे झालं. त्यानंतर काय आहे थर्ड सन्ड्री एक्सपेन्सेस. इथे पहा टू सन्ड्री एक्सपेन्सेस 11,000. तर हे 11,000 तुम्हाला इथे ॲज इट इज लिहून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर आता सगळ्यात मेन गोष्ट पहा इथे काय सांगितलेलं आहे, सन्ड्री एक्सपेन्सेस आर टू बी अलोकेटेड ऑन बेसिस ऑफ द टर्नओव्हर. तर इथे काय सांगितलेलं आहे 11,000 हे सन्ड्री एक्सपेन्सेस आहेत. टर्नओव्हर सेल्स, तर एक्सचे सेल्स किती आहेत, वायचे सेल्स किती आहेत, झेडचे सेल्स किती आहेत. तर पहा एक्स वाय झेडचे हे तिन्ही सेल्स तुम्हाला इथे घ्यायचे आहेत. याचा तुम्हाला रेशो किती सांगितलेला आहे 5:4:1 दिलेला आहे. तर हे तुम्हाला कॅल्क्युलेशन हे करायचं आहे. इथे पहा सन्ड्री एक्सपेन्सेस किती आहेत 11,000 इंटू 5/10. त्यानंतर 11,000 इंटू 4/10. आता हे 10 कुठले आले, हे 5 + 4 + 1 किती झाले 10 झाले. तर ह्या एक्सचा किती आहे टर्नओव्हर 5, ह्याचा किती आहे 4, याचा किती आहे 1. तर तुम्हाला यानंच डिवाईड करायचं आहे. 11,000 इंटू 4 10, 11,000 इंटू 1 10. तर एक्स डिपार्टमेंटचं येणार आहे 5,500, वायचं येईल 4,400 आणि झेडचं येईल 1,100. तर हे ॲज इट इज तुम्हाला कुठे लिहायचं आहे टू सन्ड्री एक्सपेन्सेस 5,500, 4,400, 1,100 अशा पद्धतीने ही लिहून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रॉफिट कॅल्क्युलेट करा बघा. झेडची टोटल करा 1,600,
त्यानंतर डेबिट साईडची करा 12,000 प्लस 3,000 प्लस 1,100 किती येईल 16,100 येईल. तर क्रेडिट साईडची लहान आहे, डेबिट साईडची मोठी आहे, त्यामुळे दोन्हीकडे लिहा डेबिटची टोटल आणि ही लेस करा. हे काय भेटेल आपल्याला नेट लॉस झालेला आहे झेड डिपार्टमेंटला. ठीक आहे. त्यानंतर वाय डिपार्टमेंटची टोटल करा, क्रेडिट साईडची मोठी आहे, दोन्हीकडे लिहा. त्यानंतर लेस करा, राहतील किती 3,000, हा झाला नेट प्रॉफिट. त्यानंतर एक्स डिपार्टमेंटचं सुद्धा तसंच करा, क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे, दोन्हीकडे लिहा. त्यानंतर हे सॅलरी रेंट सन्ड्री एक्सपेन्सेस हे लेस करा, किती राहतील तर 51,700 हा भेटला आपल्याला नेट प्रॉफिट. तर अशा पद्धतीने थोडंसं काळजीपूर्वक हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. याला 15 गुण भेटतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करूया. तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन जो व्हिडिओ मी अपलोड करेन तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल. त्यामुळे तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाहीत. जर यात काही थोडीशी अडचण वाटली असेल किंवा काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.